नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे पास्ट और प्रेझेंट. पास्ट म्हणजे भूतकाळ आणि प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. ठीक आहे, एवढं समजलं. आता तुम्हाला खाली काही वाक्य दिसत आहेत, बरोबर आहे. आपण ह्या वाक्यामधून ओळखणार आहोत की कोणता वाक्य पास्ट टेन्स मधला आहे आणि कोणता वाक्य प्रेझेंट टेन्स मधला आहे. ठीक आहे, समजलं. तर पहिला वाक्य आपण बघूया. मे आय गो होम. मे आय गो होम म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होणार आहे. मे आय गो होम. आता या ठिकाणी ना जरा परमिशन घेतलेली आहे. जसं आपण बोलतो ना मे आय कम इन, मी आतमध्ये येऊ का, तसंच या ठिकाणी परमिशन घेतलेली आहे. मे आय गो होम. ठीक आहे, मी घरी जाऊ का. मग हा जो वाक्य आहे तो पास्ट मध्ये येणार का प्रेझेंट मध्ये येणार, तर प्रेझेंट मध्ये येणार. कशामध्ये येणार, प्रेझेंट मध्ये येणार. बघा या ठिकाणी जो वर्ब दिलेला आहे म्हणजे जो क्रियापद दिलेला आहे तो पहिल्या रूपातला आहे. गो. गो हा पहिला रूप आहे का नाही. गोचा दुसरा रूप कोणता आहे म्हणजे पास्ट रूप कोणता आहे, पास्ट फॉर्म कोणता आहे, वेंट. कोणता आहे, वेंट. पण या ठिकाणी काय दिलेला आहे, गो हा पहिला रूप दिलेला आहे. मी घरी जाऊ का. मग हा कोणता काळ येणार आहे, प्रेझेंट टेन्स येणार आहे. म्हणजे वर्तमान काळातला हा सेंटेन्स आहे. ठीक आहे, समजलं. दुसरा आहे शी एट हर डिनर. शी एट हर डिनर. बघा एट हा कशाचा दुसरा रूप आहे, तर इटचा दुसरा रूप आहे. कशाचा आहे, इटचा. इटचा काय होतो, एट होतो. शी एट हर डिनर. तिने आपलं रात्रीचं जेवण खाल्लं. ठीक आहे, डिनर म्हणजे काय, आपण रात्री जे जेवतो त्याला आपण काय म्हणतो, डिनर म्हणतो. आणि दुपारी जे जेवतो त्याला काय म्हणतो, माहिती तुम्हाला. दुपारी आपण जेवण करतो ना तर त्याला म्हणतात लंच. काय म्हणतात, लंच. आणि रात्री आपण जे जेवण करतो त्याला काय म्हणतात, डिनर म्हणतात. मग शी एट हर डिनर. तिने आपलं रात्रीचं जेवण जे होतं म्हणजे रात्री ती जेवली. ठीक आहे, तिने खाल्लं. मग तो वाक्य पास्ट मध्ये येणार का प्रेझेंट मध्ये येणार, पास्ट मध्ये येणार. कशामध्ये येणार, पास्ट मध्ये. म्हणजे हा काळ कोणता आहे, पास्ट टेन्सचा काळ आहे. ठीक आहे. तिसरा आपण येऊया. प्लीज सिट हिअर अँड वेट. प्लीज सिट हिअर अँड वेट. कृपया तिकडे बस आणि वाट बघ. वेट म्हणजे काय करणे, वाट बघणे. कृपया तिकडे बसा आणि वाट बघा. मग हा काळ कोणता येणार आहे, पास्ट येणार का प्रेझेंट. बरं, कृपया तिकडे बसा आणि वाट बघा काय येणार आहे, प्रेझेंट मध्ये येणार का पास्ट मध्ये. भूतकाळाचं वाक्य आहे का हे, नाही. तर हे कोणतं वाक्य आहे, प्रेझेंट टेन्स मधला. का प्रेझेंट टेन्स मधला आहे, कारण हे जे आपलं क्रियापद या ठिकाणी आहे सिट, हे क्रियापद पहिल्या रूपातलं आहे. ठीक आहे, सिटचा दुसरा रूप कोणता होतो, सेट. म्हणून हा पहिल्या रूपातला आहे सिट. ह्याच्यावरून आपल्याला ओळखता येणार आहे की हा जो काळ आहे तो कसला काळ आहे, प्रेझेंट टेन्स मधला काळ आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे ते. ठीक आहे, वर्तमान काळ आहे. चौथा सेंटेन्स बघा. या ठिकाणी दे पाहिजे. दे स्माइल ॲट इच अदर. त्यांनी एकमेकांना पाहिलं आणि ते हसले एकमेकांना बघून. मग स्माइल हा जो शब्द आहे त्या शब्दाला म्हणजे तो वर्ब आहे त्या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हा जो काळ आहे तो कशा होणार आहे, पास्ट होणार आहे. कसा होणार आहे, पास्ट. म्हणजे हा कोणता काळ आहे, भूतकाळ आहे. कोणता काळ आहे, भूतकाळ आहे. पुढचा आहे ही मेट देम यस्टरडे. आता हे वाक्य तुम्हाला पटकन एकदमच सोपं आहे. मेट पण शब्द दिलेला आहे आणि यस्टरडे पण दिलेला आहे. ही मेट देम यस्टरडे. तो त्यांना काल भेटला. तो त्यांना काल भेटला. मग तुम्ही सांगा आता वाक्य प्रेझेंट होणार आहे का पास्ट होणार आहे, काय होणार आहे, पास्ट होणार आहे. म्हणजे भूतकाळातलं रूप आहे का, काल भेटला ना तो, काल. यस्टरडे म्हणजे जो गेला तो काळ. ठीक आहे, यस्टरडे काल. ही मेट देम यस्टरडे, तो काल त्यांना भेटला. दुसरा आहे, सहावा सेंटेन्स आहे. राधा वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश. राधाला इंग्लिश शिकायची आहे. राधाला इंग्लिश शिकायची आहे. होते का, नाही. शिकायची आहे का नाही तिला आता. मग पास्ट होणार का प्रेझेंट होणार सेंटेन्स, प्रेझेंट होणार आहे. कसं होणार आहे, प्रेझेंट होणार आहे. आय लाईक केक. मला केक आवडतो. मला केक आवडत होता का, नाही. तर केक आवडतो ना. मग या ठिकाणी लाईक हा जो शब्द आहे हा जो वर्ब आहे, जो क्रियापद आहे तो पहिल्या काळातला आहे. ठीक आहे, म्हणजे हा सेंटेन्स पण काय होणार आहे, प्रेझेंट टेन्स होणार आहे. कोणता होणार आहे, प्रेझेंट टेन्स होणार आहे. आलं लक्षात. बघा तुम्ही दोन्ही पद्धतीने या ठिकाणी सेंटेन्स ओळखू शकता. एक पद्धत जर तुम्हाला
सेंटेन्सचा मिनिंग समजत असेल, वाक्याचा जर तुम्हाला अर्थ समजत असेल, तर तुम्हाला पटकन ओळखता येईल की हा पास्ट टेन्स आहे का प्रेझेंट आहे. कधी कधी आपल्याला वाक्याचा मराठीमध्ये अर्थ समजत नाही. मग अशा वेळेस आपण काय करणार, तर वर्बकडे लक्ष देणार. कशाकडे लक्ष देणार, वर्बकडे. वर्ब बघायचा, वर्ब हा प्रेझेंट मधला आहे का पास्ट मधला आहे, पहिलं रूप आहे की दुसरं रूप आहे. जर दुसरं रूप असेल वर्बचं, क्रियापदाचं, तर समजून घ्यायचं की तो पास्ट टेन्स मधला आहे सेंटेन्स. आणि जर क्रियापद हे पहिल्या मूळ रूपामध्ये असेल तर आपण काय समजून घ्यायचं की तो काळ वर्तमान काळातला आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. आलं लक्षात.